विकास भाऊ, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तुम्ही थेट राष्ट्रीय प्रवक्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे. कशी ही लढत असणार आहे आणि काय काँग्रेसचे नियोजन? कसं आहे, आमचे ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांचा अनुभव नॅशनल लेवलचा आहे आणि इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा प्रश्न ते बोलताना दिसतात आणि याकडे मतदार आकर्षित होऊन त्यांना निवडून देतील. ही सामान्य मतदारांची निवडणूक आहे, हे निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणूक आहे. निवडून आलेला नगरसेवक या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि म्हणून मला वाटतं की अतुल लोंढेंना काहीच कठीण नाही. पण बहुमत तर भाजपकडे आहे, तुमच्याकडे संख्याबळांचं गणित नाही आहे. अशा वेळी कशा पद्धतीनं तुम्ही निवडून? असं आहे की बलाढ्य नेते मंडळी आमच्याजवळ आहेत. आमच्या या निवडणुकीचे निरीक्षक डॉक्टर नितीन राऊत साहेब आहेत. त्यांचा अनुभव आणि ज्यांचे इतके वर्ष काँग्रेसमध्ये गेले, या सर्व अनुभवांचा फायदा आम्हाला होईल आणि मतदारांना ते आकर्षित करू शकतील आणि अतुल लोंढेंचा विजय निश्चित होईल असं मला वाटतं. किती मतांनी विजय होईल भाऊ? कारण तुमच्याकडे त्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी मत. मला वाटतं की जवळपास 100-1 मतांनी अतुल लोंढे विजयी होऊ शकतील. पण कुठेतरी भाजपकडे मतांची संख्या जास्त आहे, ते तुम्हाला मिळतील असे कसे आशा? हे गुप्त मतदान आहे ना, गुप्त मतदान आहे आणि माझी अतुल लोंढेंशी चर्चा झाली. त्याच्यात त्यांची तयारी आहे. तेव्हाच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे की ते निवडून येण्यासाठीच उतरले आहे आणि मला वाटते की त्यांनी तेवढी व्यवस्था केली असावी मताची जुळवाजुळव आणि म्हणूनच मला वाटते की हे सर्व मतं त्यांना मिळतील. तुम्हाला म्हणायचं भाजपचे मतं फोडण्याची तयारी झाली असं तुम्हाला? हो, त्या पद्धतीनंच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना सगळ्या त्या प्रक्रियेमध्ये अनुपस्थित होते, कुठेतरी तुम्ही नाराज आहे ही चर्चा देखील? नाही, मी कशाला नाराज नाही. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, आमदार आहे आणि माझं मतदान नाही आहे ना. मतदान हे नगरसेवकांचं आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं होतं मध्य नागपूरमध्ये जे 12,000 लोकांची डोबी नगर वस्ती आहे ती हटवण्यासाठी रेल्वे प्रशासन तिथं जबरदस्ती करत होती आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मी आणि त्या भागातले माझे नगरसेवक आम्ही तिथे लागलो होतो म्हणून आम्ही तिथे येऊ शकलो नाही. तर या निवडणुकीपेक्षा जो काँग्रेसचा मतदार आहे त्याला सुरक्षित ठेवणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.